आज श्रीराम नवमी. पुढारी न्यूजच्या सगळ्या प्रेक्षकांना जय श्रीराम. प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव संपूर्ण देशभरात अगदी मोठ्या उत्साहात साजरा होतोय. चैत्र मास शुक्ल पक्षातील नवमी तिथीला रामनवमी साजरी केली जाते. अयोध्येमध्ये रामजन्मोत्सव अगदी उत्साहात साजरा केला जातोय आणि मंदिरामध्ये आकर्षक अशी सजावट सुद्धा करण्यात आलेली आहे. रात्रीपासूनच दर्शनासाठी भाविकांनी अयोध्येमध्ये मोठी गर्दी केलेली आहे. ही सध्या दृश्य आपण संपूर्ण देशभरातली बघू शकतोय. उत्तर प्रदेशच्या अयोध्येमधली दृश्य आहेत. रामलल्लाचं थेट गाभाऱ्यातलं दर्शन तुम्ही घेऊ शकताय. दुसरी दृश्य आहेत गुजरातच्या अहमदाबादमधली. सुंदर असं मनोहर रूप रामलल्लाचं याच्यामध्ये पाहायला मिळतंय. पश्चिम बंगालच्या हुगलीमध्ये सुद्धा रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय. त्याचबरोबर दिल्लीच्या छत्रपूरमध्ये सुद्धा रामनवमी निमित्त अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलंय. मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली आहे. तर इकडे उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये सुद्धा रामनवमी निमित्त उत्साह दिसतोय. उत्तर प्रदेशच्या वाराणसीत, कटराच्या शंकराचार्य मंदिरात आणि पाटण्याच्या महावीर मंदिरात सुद्धा भाविकांनी गर्दी केली आहे. अयोध्येतली सध्याची ही दृश्य आपण बघतोय. प्रभू श्रीरामचंद्रांच्या दर्शनाने या सगळ्या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी जमलेले हे सगळे भाविक आपण बघतोय. अलोट गर्दी रामलल्लाच्या दर्शनासाठी इथं आलेली आहे आणि सध्या आपण ही दृश्य सुद्धा पाहतोय. अयोध्येतल्या मंदिरातल्या थेट गाभाऱ्यातली दृश्य आहे. पुढारी न्यूजच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा प्रभू श्रीरामांचं हे दर्शन घेऊ शकताय. फुलांची केलेली सुंदर आरास सुद्धा शोभून दिसते आणि सध्या गाभाऱ्यातली ही थेट दृश्य आपण पाहतोय. तर रामजन्मभूमीत होणारा हा उत्सव आहे. आता साधारणपणे 12 वाजता अगदी मध्यान्नाची वेळ आहे आणि याच क्षणाला हा रामजन्मोत्सव साजरा होतोय. आत्ताच क्षणाला सूर्याची किरणं ही रामलल्लाच्या चेहऱ्यावर आलेली आहेत आपण बघतोय आणि हा एक अद्वितीय क्षण आहे जो अनुभवण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे. आणि हा जन्मोत्सव साजरा होतोय. पाळणा या ठिकाणी दिला जातोय आणि त्याची दृश्य आपण शिर्डीतली पाहतोय. रामनवमी निमित्त पाळणा गायला जातोय. रामाचा जन्म, प्रभू श्रीरामांचा जन्म इथं साजरा होतोय आणि या सोहळ्यासाठी अलोट भाविकांची गर्दी इथं जमलेली आहे. एकीकडचे दृश्य आहेत पाळणा गाऊन रामजन्मोत्सव साजरा होणारी शिर्डीतली, तर दुसरीकडची दृश्य आहेत काळाराम मंदिरातली. तिथे सुद्धा आता रामजन्मोत्सव साजरा होतोय. पारंपरिक वाद्यांच्या ठेक्यात आरती करत हा रामजन्मोत्सव उत्साहात साजरा होतोय. मध्यान्नीची वेळ आहे, अर्थात 12 वाजलेले आहेत आणि रामजन्मोत्सव आता संपूर्ण देशभरात साजरा होतोय. सध्याची दृश्य काळाराम मंदिरातली. प्रभू श्रीरामांचा जन्म, त्याचं स्वागत आणि त्याचा हा सगळा सोहळा आहे. रामजन्मभूमी अयोध्येत जसा उत्साह आहे तसाच संपूर्ण राज्यभरात, देशभरात पाहायला मिळतोय. सध्याचे दृश्य आपण काळाराम मंदिरातली पाहतोय, नाशिकमधली, जिथे रामजन्मोत्सव आता साजरा होतोय. आणि ही दृश्य अत्यंत अद्वितीय असा क्षण म्हणावा लागेल. अयोध्येतल्या गाभाऱ्यातली ही दृश्य आहेत. रामलल्लाच्या कपाळावर ही सूर्यकिरणं आलेली आहेत. पुढारी न्यूजच्या माध्यमातून तुम्ही सगळे प्रेक्षक सुद्धा या अद्वितीय क्षणाचे साक्षीदार होत आहे. रामलल्लाच्या कपाळाच्या बरोबर मध्यभागी सूर्यकिरणं आता आलेली आहेत आणि रामनवमीचा हा उत्साह आहे, रामजन्माचा हा सोहळा आहे आणि तोच उत्साह आज सगळीकडे साजरा होत असताना जी रामजन्मभूमी आहे त्या अयोध्येतल्या भव्य दिव्य मंदिरातली गाभाऱ्यातली ही थेट दृश्य आपण सध्या बघतोय. रामलल्लाचं दर्शन या निमित्तानं आपण घेऊ शकताय आणि मुख्य म्हणजे सूर्यकिरणं ही बरोबर आता प्रभू श्रीरामांच्या चेहऱ्याच्या कपाळावर अगदी मध्यभागी आलेली आहेत आणि हा अत्यंत अद्वितीय क्षण म्हणता येईल, ज्याचे साक्षीदार आपण सगळे आता होऊ शकतोय. पुढारी न्यूजच्या माध्यमातून ही थेट दृश्य अयोध्येतल्या भव्य दिव्य मंदिरातल्या गाभाऱ्यातली रामलल्लाची आपण बघतोय.
शंखनाद करत, घंटानाद करत, पारंपरिक वाद्याच्या तालावर ठेक्यात आरती प्रभू श्रीरामांची झालेली आहे। आणि आता सध्याची ही दृश्य आपण बघतोय रामलल्लांच्या चेहऱ्यावर कपाळाच्या अगदी मध्यभागी सूर्यकिरण आता आलेली आहेत। रामजन्मोत्सवाचा हा सोहळा साजरा होतोय। एकीकडची दृश्य आहेत नाशिकमधल्या काळाराम मंदिरातली, जिथे रामजन्मोत्सव अगदी उत्साहात साजरा होतोय, आणि दुसरीकडची ही दृश्य रामलल्लाच्या चेहऱ्यावर अयोध्येमध्ये कपाळावर मध्यभागी सूर्यकिरण आता आलेली आहेत। आणि या अद्वितीय क्षणाचा साक्षीदार आपण सुद्धा पुढारी न्यूजच्या माध्यमातून होऊ शकतोय। घर बसल्या तुम्ही सुद्धा ठिकठिकाणच्या मंदिरांमधले रामलल्लाचं दर्शन घेऊ शकताय। तिथे होणारी आरती, विविध पूजा अर्चा, धार्मिक कार्यक्रम, या सगळ्याचा उत्साह आपण पुढारी न्यूजच्या माध्यमातून बघू शकतोय। मध्यान्नाची वेळ आहे, रामजन्म झालाय आणि त्यामुळे प्रभू श्रीरामांच्या जन्माचा हा सगळा आनंद आणि सोहळा साजरा होतोय। एकीकडची दृश्य नाशिकच्या काळाराम मंदिरातली आहेत, अलोट भाविकांची गर्दी इथं झालेली आहे आपण बघतोय, आणि दुसरीकडची दृश्य अयोध्येतली आहेत। रामलल्लाच्या चेहऱ्यावर कपाळावर अगदी मध्यभागी सूर्यकिरण आता आलेली आहेत। प्रभू श्रीरामांचं हे रूप आहे जे छान फुलांनी, वस्त्रालंकारांनी सजलेलं आहे, जे अधिक मनोहारी दिसतंय। पुष्पवर्षाव करत, जय श्रीरामचा जयघोष करत रामलल्लांच्या जन्माचा आनंद आणि उत्साह सगळे भाविक साजरा करतात। पुढारी न्यूजच्या माध्यमातून आपण सुद्धा या सगळ्या क्षणांचे साक्षीदार होतोय। दुसरीकडची दृश्य अयोध्येतली आहेत। अयोध्येतलं जे रामजन्मभूमीतलं भव्य दिव्य असं मंदिर उभारलेलं आहे, तिथे गाभाऱ्यातली थेट दृश्य आहेत। आरती सध्या सुरू आहे प्रभू रामांची, आणि संपूर्ण गाभाऱ्यामध्ये सध्या काळोख असलेला आपण बघतोय, पण या दुपारतीच्या दरवाळात प्रभू श्रीरामांच्या चेहऱ्यावर आलेली सूर्यकिरण सुद्धा लक्ष वेधून घेत आहेत। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। शिवाजी, अर्थात संपूर्ण देशभरात उत्साह आहेच रामजन्मोत्सवाचा, मात्र अयोध्येत विशेषतः हा आणखी उत्साह पाहायला मिळतोय। नुकताच रामलल्लाच्या चेहऱ्यावर सगळ्यांनी सूर्यकिरण सुद्धा आल्याचे पाहिले। आज रामनवमीचा उत्सव पूर्ण देशामध्ये मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जात आहे, आणि आज साधारणपणे 12 वाजता रामलल्लाच्या चेहऱ्यावरती सूर्यकिरणाचा तिलक करण्यात येणार होता। म्हणजे सूर्याची किरण रामलल्लाच्या अगदी मधोमध ज्या ठिकाणी आपण टिळा लावतो त्या ठिकाणी पडणार होती। यासाठी विशेष अशी व्यवस्था देखील करण्यात आली होती, आणि त्यानुसार एका अष्टधातूच्या पाईपामधून एका व्यवस्थित कृत्रिमरित्या हे 4 लेन्स लावून 4 मिररचा वापर करून गर्भगृहापर्यंत ही किरण आणण्यात आली, आणि बरोबर 12 वाजता रामलल्लाच्या तिलक झाला सूर्यकिरणांनी, आणि त्यानंतर मोठा उत्साह जो आहे तो या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। अयोध्याचं मंदिराचं अजूनही काम सुरू आहे, मात्र रामलल्लाची मूर्ती जी आहे ती विराजमान करण्यात आलेली आहे, आणि साधारण 2 लाख दिवे या भागामध्ये आज शिरोईच्या किनाऱ्यावरती लावण्यात येणार आहेत। मोठा सुरक्षा व्यवस्था देखील तैनात केलेली आहे। मात्र ज्या पद्धतीने आजचं हे सूर्यतिलक करण्यात आलेलं आहे, त्यामुळं एक मोठा उत्साह या भागामध्ये आहे, आणि अयोध्येमध्ये मोठ्या प्रमाणात भक्तांची मांदियाळी असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणि जर आपण पाहिलं तर राजकीय नेत्यांसह सर्वसामान्य लोक जे आहेत ते आपल्या रामलल्लाला पाहण्यासाठी आज येताना पाहायला मिळत आहेत। रत्नजडित असा मुकुट त्यांनी धारण केलेला आहे, त्यानंतर त्याच्या या मुकुटामध्ये हिरे माणिक असे लावण्यात आलेले आहेत,
आणि हातामध्ये सोन्याच्या जे कंगन असतात ते देखील या ठिकाणी दिलेलं आहे. पितांबर वस्त्र जे आहेत ते या ठिकाणी रामलल्लाला आज घालण्यात आलेले आहेत. रत्नजडित हार आहेत आणि जी. अशा पद्धतीनं आज रामलल्ला जे आहेत विराजमान झालेले आहेत. पूर्ण वस्त्र अलंकृत असलेल्या रामलल्ला पाहण्यासाठी जे भक्त आहेत ते पूर्ण देशातून त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. मात्र जी दृश्य आपण पाहिलेली आहे सूर्यतिलक होतानाची ती अत्यंत मनमोहक आणि सर्वांचं लक्ष जी. वेधून घेणारी आहे. आणि निश्चित आणि पुढारी गर्जन- न्यूजच्या माध्यमातून घरबसल्या सुद्धा सगळ्या प्रेक्षकांना हा क्षण अनुभवता आला हे फार महत्त्वाचं आहे असं म्हणता येईल. शिवाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी. आपण सध्या पुन्हा एकदा दृश्य पाहतोय अयोध्येतल्या रामलल्लाची, त्याचबरोबर नाशिकमधल्या काळाराम मंदिरातली प्रभू श्रीरामांची आणि नागपूरच्या पोदारेश्वरमध्ये सुद्धा पाळणा गाऊन श्रीरामजन्म सोहळा आता संपन्न होतो. सध्याची ही दृश्य आपण नागपूरच्या पोदारेश्वर मंदिरातली पाहतोय. रामजन्माचा सोहळा इथे साजरा होतोय. पाळणा गाऊन प्रभू श्रीरामांच्या जन्माचं स्वागत होतंय. हे दृश्य आपण पाहतोय. रामनवमी निमित्त अगदी पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केलेली होती. सुंदर फुलांनी मंदिर सजवलेलं आहे. आकर्षक विद्युत रोषणाई केलेली आहे. आणि आता मध्यान्हाच्या वेळी रामजन्म झाल्यानंतर पाळणा गाऊन प्रभू श्रीरामांच्या या जन्माचं स्वागत होत आहे. हे दृश्य आपण बघतोय. पाळणा सुद्धा फार सुंदर फुलांनी सजवलेला आहे. पारंपरिक वाद्यांच्या ठेकावर पाळणा गाऊन प्रभू श्रीरामांच्या जन्माचं स्वागत झालं. आपण सध्या ही दृश्य पाहतोय नागपूरच्या पोदारेश्वर मंदिरातली, जिथे पाळणा गाऊन प्रभू श्रीरामांच्या जन्माचं स्वागत झालंय. आणि दुसरी दृश्य शिर्डीतली साई मंदिरातली आहेत. तिथे सुद्धा सुंदर पाळणा सजवला गेलाय. पाळणा गाऊन प्रभू श्रीरामांच्या जन्माचं स्वागत होत आहे. अच्छा, या रामनवमी निमित्त मध्यान्हाची वेळ झाल्यानंतर प्रभू श्रीरामांचा जन्म झाल्यानंतर आता पाळणा गाऊन पारंपरिक गाणं गात पारंपरिक पद्धतीने वाद्य त्या ठिकाणी वाजवून जन्माचं स्वागत होत आहे. संपूर्ण देशभरात हा उत्साह असा पाहायला मिळालेला आहे. आणि आता सध्याची ही दृश्य आपण नागपूरच्या पोदारेश्वर मंदिरातली आणि दुसरीकडची दृश्य शिर्डीतल्या साईबाबा मंदिरातली पाहतोय, ज्या ठिकाणी पाळणा गाऊन प्रभू श्रीरामांच्या जन्माचं स्वागत झालंय. संपूर्ण देशभरात आज हा उत्साह साजरा होत असताना महाराष्ट्रात सुद्धा रामनवमी निमित्त तोच उत्साह पाहायला मिळतोय. आणि नागपुरातली आणि शिर्डीतली दृश्य सध्या पुढारी न्यूजच्या स्क्रीनवर आपण पाहतोय. नुकताच रामजन्म झालाय, पाळणा गायलेला आहे आणि तशा पद्धतीनं हा सगळा उत्साह साजरा होतोय आपण बघतोय.
आता सध्याची दृश्य नाशिकच्या काळाराम मंदिरातली, नागपूरच्या पोद्दारेश्वर मंदिरातली, मुंबईतल्या वडाळ्यामधल्या राम मंदिरातली, शिर्डीतल्या साई मंदिरातली, शेगावच्या गजानन महाराज मंदिरातली आणि पंढरपुरातल्या राम मंदिरातली आपण बघतोय। सगळ्या ठिकाणी भाविकांची अलोट गर्दी दर्शनासाठी झालेली आहे। अनेक धार्मिक विधींचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे। त्याचबरोबर संपूर्ण देशभरात कसा उत्साह आहे ते दाखवणारी दृश्य आता सध्या आपण बघतोय। उत्तर प्रदेशमध्ये अर्थात राम जन्मभूमीमध्ये अयोध्येमध्ये उत्साह आहे। गुजरातच्या अहमदाबादमध्ये सुद्धा तोच उत्साह पाहायला मिळालाय। पश्चिम बंगालच्या हुगलीमध्ये सुद्धा रामनवमी निमित्त सोहळा साजरा होतो। आणि यानंतर मुंबईतल्या वडाळ्यामधून राम मंदिरातून आपल्यासोबत प्रतिनिधी निखिल चव्हाण जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। निखिल, आता राम मंदिरामध्ये काय नेमका उत्साह पाहायला मिळतोय? मध्यान्हाची वेळ झाली आहे, रामजन्म सुद्धा झालाय। आज राम जन्म आहे आणि याच राम जन्माच्या दिवशी रामनवमी निमित्त मुंबईतील वडाळा राम मंदिराचा देखील मोठा उत्साह आहे आपल्याला तो पाहायला मिळतो। आज सकाळपासूनच या ठिकाणी भाविकांनी आपली उपस्थिती आहे ती लावलेली होती, तर आज दुपारच्या वेळी या ठिकाणी अलोट गर्दी आहे ती भाविकांची झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अनेक भाविक या ठिकाणी येऊन दर्शन घेऊन पुढे जात आहेत, तर याच मंदिराच्या माध्यमातून विविध कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेले आहेत। आपण पाहू शकतो सुंदर अशी भगवान श्रीराम यांची मूर्ती आहे ती सजवलेली आहे। याच रामाच्या मूर्तीला सुंदरशी फुलांची सजावट देखील करून गाभारा अत्यंत या ठिकाणी सजावट केलेला आहे। तर याच मंदिरामध्ये आज सकाळपासून आपण पाहिलं तर भजन कीर्तन आहे ते देखील होत आहे आणि या भजन कीर्तनामध्ये सर्व भाविक आहेत तर ते तल्लीन पाहायला मिळतं। आपण मंदिरामध्ये याच राम मंदिरामध्ये हे सर्व भाविक आहेत ते दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत। आपण या ठिकाणी पाहिलं तर आज सकाळपासूनच या ठिकाणी भाविक आहेत ते भजनामध्ये एकच तल्लीन झालेले आहेत। राम नामाचा जप आहे तो करतात आणि आता थोड्या वेळातच या ठिकाणी राम जन्म आहे तो या ठिकाणी साजरा होणार आहे। त्यासाठी देखील तयारी आहे ती बाहेर प्रांगणामध्ये सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्या माध्यमातून आपण आपल्या बाहेरचे दृश्य दाखवूया। ज्या ठिकाणी सर्व तयारी आहे ती करण्यात आलेली आहे। आपण पाहिलं तर या ठिकाणी जो पाळणा आहे तो आता तयारी करण्यात आलेला असून याच पाळण्यामध्ये राम जन्म आहे तो या ठिकाणी साजरा होणार आहे। सर्व भाविक आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहून आज वडाळ्यातील राम मंदिरामध्ये राहून भगवान श्रीरामाचं जे दर्शन आहे ते घेतात आणि सर्व भाविक आहेत ते या ठिकाणी येऊन एकूणच भक्तिमय वातावरण निर्माण झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी त्याच्यामुळे तुमच्या मागे सुद्धा आम्हाला भाविकांची ही गर्दी पाहायला मिळते, हा उत्साह पाहायला मिळतोय। धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी। आता आपण पुण्यामध्ये जाऊयात। पुण्यातल्या राम मंदिरामधून प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्याशी जोडले गेलेत। ज्ञानेश्वर, पुण्यामध्ये कसा उत्साह आहे रामनवमी निमित्त? बरोबर आहे, पुण्यातही मोठा उत्साह आपण पाहतो तर राम मंदिरात अर्थात पुण्यातल्या प्रत्येक राम मंदिरामध्ये अशाच पद्धतीचा उत्साह जो आहे जो रामजन्माचा जो सोहळा आहे तो साजरा केला जातो। मी सध्या पुण्यातल्या शिवाजीनगर गावठाण परिसरात असलेल्या ह्या अत्यंत प्राचीन असलेल्या राम मंदिरामध्ये आहे आणि आपण पाहतोय भाविकांची जी गर्दी आहे ती या ठिकाणी रामलल्लाचं दर्शन घेण्याच्यासाठी म्हणून या ठिकाणी होते आहे आणि सुंदर जो गाभारा आहे तो या ठिकाणी सजवण्यात आलेला आहे। संपूर्ण जो मंदिर परिसर आहे तो तर आकर्षक फुलांनी सजवला आहेच, मात्र त्याहीपेक्षा आकर्षक फुलांची जी सजावट आहे जी आरास आहे ती आपल्याला या रामलल्लाच्या मूर्तीला करण्यात आल्याचं बघायला मिळते आणि जो सोहळा आहे रामजन्म सोहळा तो अगदी काही वेळात या ठिकाणी साजरा केला जाणार आहे। जो वर आपण पाळणा पाहतो आहोत तो पाळणा अगदी काही वेळानंतर खाली घेतला जाईल आणि याच पाळण्यातून रामजन्माचा जो सोहळा आहे तो या ठिकाणी होईल। सध्या कीर्तन जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे, नारदीय कीर्तन या ठिकाणी या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये सुरू आहे आणि मोठ्या संख्येनं भाविक जे आहेत ते या ठिकाणी या रामजन्म सोहळ्याच्यासाठी म्हणून पुण्यातले या मंदिरामध्ये एकत्र आल्याचं आपण बघतोय आणि या ठिकाणी रामजन्म सोहळा जो मुख्य कार्यक्रम आहे तो हा कीर्तनाचा कार्यक्रम जेव्हा संपत येईल तेव्हा पार पडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। पाळणा जो आहे तो या ठिकाणी हलवला जाईल आणि त्यासाठी मोठ्या संख्येनं महिला भाविक ज्या आहेत त्या या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण पाहतोय। जी ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।